जळगाव लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांचा आज विजय झाला आहे। त्यांच्या विजयाचा त्यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्यासोबत आता त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या दोघंही मुली आहेत। सर्वात मोठी मुलगी भार्गवी आणि लहान मुलगी जी आहे ईशानी। आपण त्यांच्याशी बोलूया की आईच्या विजयाबद्दल त्यांना काय वाटतं। काय सांगशील ताई, तू पुण्यावरून या ठिकाणी आईच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आली होती, तुझा पण या निवडणुकीमध्ये मुलाचा वाटा पाहायला मिळाला, काय वाटते आज? नक्कीच खूप आनंद होतोय आम्हा सगळ्यांना, कुटुंब म्हणून पकडू का, सगळ्यांना आनंद खूप होतोय। आणि एका डोळ्यात आमच्या आज खुशी आहे तर दुसऱ्या डोळ्यात नक्कीच अश्रू आहेत, कारण की हे सगळं स्वप्न आमच्या बाबांनी बघितलं होतं। खूप मेहनत आईबाबांनी लहानपणापासून 30 वर्षापासून मेहनत खूप केली होती आणि आज नक्कीच ते आमच्यासोबत हा क्षण बघण्यासाठी नाही आहेत, पण हा जो क्षण आम्ही आज बघतोय तो नक्कीच आमच्या बाबांमुळे। खऱ्या अर्थाने आज स्मिताचा उदय जो झाला आहे तो आज झालेला आहे असं आम्हा सगळ्यांना आज वाटतंय। आईला उमेदवारी मिळाली होती, यावेळेस वाटलं होतं का यावेळेस आईचा विजय होईल असं वाटतं? हो, जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झालेली त्या क्षणाला माहिती होतं की ती सुरुवात आहे कुठेतरी उदयाची। आणि जसं दीदी बोलली की स्मिताचा आज खऱ्या अर्थाने उदय झाला आहे, तो नक्कीच झालेला आहे। त्यामुळे खूप आनंद आहे। तेच एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात सुख, काय म्हणतात, आनंद हे आहे। गेल्या अनेक दिवसापासूनची ही तयारी सुरू होती, तुम्ही खूप परिश्रम घेत होतात, दिवस रात्र एक करत होतात, वाटलं होतं की हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे, आपल्या आई खासदार होतील असं बाबा गेल्यानंतर तर नव्हतं वाटलेलं, पण आज कुठेतरी तिचे पण श्रम आणि परिश्रम जे आहे तिने केलेले त्याचा आज सार्थ झालेलं आहे। आणि बाबांनी जी काही आजपर्यंत मेहनत केलेली त्याचं आज सार्थ झालेलं आहे कुठेतरी, आई आणि बाबांचं दोघांचं। त्यामुळे ज्यांचं स्वप्न होतं ताई, कुठेतरी आज आनंदामध्ये एक व्यक्ती मिसिंग वाटतोय खरंच। आणि त्यांचं स्वप्न होतं, त्यांनी गेल्या वेळेस प्रयत्न पण केले होते, मात्र आज ते असते तर हा कदाचित आनंद दुप्पट झाला असता। आज कुठेतरी या आनंदामध्ये त्यांचा पण कुठेतरी खारीचा वाटा वाटतो का आज त्यांनी येत, काय वाटतं? 100% बाबांशिवाय आई आम्ही कधी बघितलंच नाही, कारण की आम्ही दोघांचेही कष्ट राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये लहानपणापासून बघत आहोत। आम्हाला आठवतं आमच्या लहानपणी आई बाबा दोघंही बाहेर होते, कारण की ते समाजकारणात होते, राजकारणात होते। आणि आज त्या दोघांपैकी ती जी जोडी होती आईबाबांची त्यापैकी एक चाक त्या गाडीचं नाही आहे, याचं नक्कीच आम्हाला दुःख तर नक्कीच आहे। पण या सगळे आज आम्ही क्षण जो बघतोय तो बाबांच्या कष्टाशिवाय मला वाटतं झाला नसता। बाबा गेले 5 वर्ष इथे नाही आहेत, पण आज आम्हाला कळतं आहे की त्यांचा आशीर्वाद कुठे ना कुठे आमच्या सोबत आहे। आणि त्याचंच हे मला वाटतं त्यांच्या परिश्रमांचं चीज आज झालेलं आहे, आईच्या कष्टाचं चीज झालेलं आहे। आणि या सगळ्यात आम्ही सगळे वाघ परिवार सगळे खूप खुश आहोत। तर ह्या होत्या आपल्यासोबत स्मिताताईंच्या दोघं मुली। त्यांनी सांगितलं आहे की आज एका डोळ्यामध्ये आनंदाचे आसू तर दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचे पण आसू आहेत, कारण ज्यांनी हे स्वप्न बघितलं होतं ते स्मिताताईंचे पती उदय वाघ यांनी आपली पत्नी स्मिता वाघ खासदार व्हावं असं स्वप्न बघितलं होतं, मात्र त्यांनी ते प्रयत्न पण केले होते। गेल्यावेळी मात्र उमेदवारी मिळाली नव्हती, आज यावेळेस उमेदवारी मिळाली, मात्र उदय वाघ हे नव्हते। आणि कुठेतरी हा आनंद आहे, मात्र आनंदामध्ये थोडंसं दुःखसुद्धा असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। मात्र विजयाचं जे श्रेय आहे ते आईने खूप मेहनत केली, आम्ही पण त्या मेहनतीला पुरेसं प्रयत्न केले आणि आज या विजयामुळे आमच्या वाघ परिवारामध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। तर स्मिताचा आज उदय झाल्याची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी स्मिता वाघ यांच्या दोघी मुलींनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।